तर न्यू यंगस्टर वहाल आणि महेशपूर शेलगर अशी मॅच सुरुवात होतोय. सरांचा इशारा. प्रतीक पाटील स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर कुशल भगत पहिला चेंडू फेकेल. पहिला चेंडू फटका इथे मात्र लगवायचा होता. झेल काही क्षेत्ररक्षक येतोय. झेल मात्र इथे ड्रॉप झाली. त्यानंतर एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी मात्र दोन फलंदाज. एकाच धावेवर समाधान मानतो कुशल भगत. संघाचं खातं ओपन झालं महेशपूर शेलगर संघाचं एका धावेच्या मदतीने. गोलंदाज न्यू यंगस्टर संघाचा प्रतीक पाटील. संघाची धावसंख्या 1 आकड्यावरती. इथे खातं ओपन झालं. गोलंदाज प्रतीक पाटील. सामोरे मात्र फलंदाज कुशल. हा चेंडू पाहू शकाल मात्र ऑफस्टॉपच्या बराच बार जातो. सरांचा इशारा बाईट करार. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 2 आकड्यावरती. 2 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला जातात. गोलंदाज प्रतीक पाटील. षटकातील पुढचा चेंडू कुशलसाठी. बॅटची इनर एज. पहिला झटका. पहिला विकेट मात्र महेशपूर शेलगर संघाचा मात्र परतला जाईल. कुशल इथे पहिला विकेट गमावला जातोय. संघाची धावसंख्या 1 बाद 2 या आकड्यावरती स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहायला जातात. नवीन फलंदाज सरसेनापती आदित्य भगत. इनट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आदित्य भगत जातोय. सकाळच्या सत्रामध्ये रॉयल स्पोर्ट रेल्वे संघाने एक सामना जिंकला. त्यानंतर बायच्या स्वरूपाने संघ पुढे सरकलाय. त्याचा जर दुसरी आपण विचार केला तर जय हनुमान वाघेवली संघाने 2 सामने जिंकलेत आणि धीरज स्मृती मोरावे संघाने एक सामना जिंकलाय. तर पहिल्या पर्यंत अंतिमची लढत असेल आणि मात्र नक्कीच दुसऱ्या पर्यंतमध्ये जो संघ जास्तीत जास्त लो स्कोर बनवेल त्या संघाला मात्र बाय स्वरूपाने पुढे जाईल तो संघ. याची देखील दक्षता घ्या. ज्या संघाचा लो स्कोर असेल एक नवीन नियम आपल्यापर्यंत. गोलंदाज गोलाच्या मार्कवर आदित्य च्या बॅट मधून हा धमाकेदार षटकार. आदित्य भगतच्या बॅट मधून षटकार पाहिला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचली 8 आकड्यावरती. प्रतीक पाटील गोलच्या मार्कवर. पुन्हा एकदा बॅट मात्र आहे ते इनर एज आणि विकेट क्रमांक दुसरा मात्र परतावा लागेल. दुसरा झटका महेशपूर शेलगर संघाला. आदित्य भगतला देखील परतीचा इशारा. 2 झटके खाल्लेत महेशपूर शेलगर संघाने. प्रतीक पाटीलने जरी षटकार खाला 2 विकेट मात्र सफलता प्राप्त केली. संघाची धावसंख्या 2 बाद 8 आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमधला अद्याप शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज प्रतीक भगत. इनाईट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. एका साईडला कुशल भगत. मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलेला फलंदाज. 5 चेंडू पेस केलेत आपण फेकलेत जातात. गोलंदाज प्रतीक पाटील 4 चेंडू फेकलेत आणि 2 विकेट प्राप्त केलाय. नवीन फलंदाज प्रतीक भगत. प्रतीक पाटीलच्या षटकातील अद्याप शेवटचे 2 चेंडू आहेत. न्यू यंगस्टर वहाल आणि एका साईडला महेशपूर शेलगर. पहिल्या पर्यंत आजच्या या फायनल डे मधली अंतिमची लढत आपल्याला पाहायला मिळत जातोय. षटकातील पुढचा चेंडू. प्रतीक भगत आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता. कावकोडच्या रिझर्व मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चांगलं कलेक्शन. चांगली पैकी एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल तब्बल 9 आकड्यावरती. 2 बाद 9 धावसंख्या. या पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. कुशल भगत येतो स्ट्राईक वरती. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज प्रतीक. आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू पकडीपर्यंत एक धाव कंप्लीट होतोय आणि ते मात्र पहिला षटक होते कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना महेशपूर शेलगर संघाची धावसंख्या 1 बाद तब्बल 10 आकड्यावरती. आपण जर विचार केला 1 ओव्हर कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या पाहिली 10 आकड्यावरती.
महेश पोटशिलकर. षटक क्रमांक दुसरा न्यू स्टार वाहाल संघाच्या वतीने गोलंदाज येतोय धीरज पाटील, ज्याच्याकडे मात्र 10-12 पावलाचा असा रनअप आहे. चांगली पद्धतीची गोलंदाज आहे धीरजकडे देखील. एका साईडला कौशल भगत जो सलामीला आलेला फलंदाज आहे, त्याच्याकडे मात्र क्षमता आहे षटकार चौकार टोकण्याची. या मॅच मध्ये जर आपण उच्चांक पाहिला तर वाघेरी संघाचा तब्बल आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला 67 धाबींचा एक हायस्कोर मॅच इनिंग सादर केली. त्यानंतर रतेशच्या बॅट मधून अर्धशतक पाहिलं. या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक देखील त्याच्या बॅट मधून पाहिलं. धीरज पाटील येतो षटक क्रमांक दुसरं न्यू स्टार वाहाल संघाच्या वतीने गोलंदाजसाठी. समोर मात्र कुशल भगत. घड्याळामध्ये वाजले तब्बल 2:50 झालीत आणि षटकातील मात्र दुसरं षटक येते पिकताचा गोलंदाज धीरज पाटील. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय कुशल भगतच्या बॅट मधून. बिग 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 सीमा रेषा पलीकडे टोकलाय. हा ब्रँडेड षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला जातात. महेश पोटशिलकर एक बाद धीरज पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला. एक धमाकेदार षटकार आपण पाहिला. मिड विकेट क्लिअर षटकार टोकला. लाजवाब कुशल भगतच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. एक बाद. षटकातील पुढचा चेंडू रफ्तारमध्ये गोलंदाजी करतो तेवढ्याच मध्ये ताकदीचा फटका आपण पाहिला कुशलच्या बॅट मधून. उलटाच प्रकारचा चेंडू टॅप पद्धतीने फलंदाज केला. स्वतःच्या फॉलो मध्ये धीरज मात्र चेंडूला पकडतोय. हा चेंडू दोड जातोय. धावसंख्या थांबली. धावसंख्या आहे ती तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत जातात. दुसरा ओव्हर फेकताना न्यू स्टार वाहाल ज्या संघाने मात्र टॉस जिंकला. प्रथमतः निवड केली क्षेत्ररक्षकाची आणि फलंदाजासाठी आमंत्रित केला समोर टीम्स शेलगर या संघाला. धीरज पाटील पुन्हा एकदा मात्र गोलाच्या मार्कवर. समोर मात्र फलंदाज कौशल भगत केल्यासाठी सज्ज. फुलटॉस प्रकारचे जर चेंडू आले तर नक्कीच मागणं ठरेल का. मात्र प्रतीक पाटील येतोय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. इथे मात्र हिट विकेट कौशल भगतचा मात्र हिट विकेट होतोय. दुसरा विकेट देखील प्राप्त होतोय न्यू स्टार वाहाल संघाला. झटका मिळेला शेलगर संघाला. संघाची धावसंख्या ती तब्बल 2 बाद 16 या आकड्यावरती. नक्कीच हार्ड लक. इथे बॅट मात्र आढळली एस्टार वरती आणि हिट विकेट मात्र फलंदाज बाद होतोय कुशल भगत. नवीन फलंदाज सौरभ कडू जाईल मैदानाच्या आतमध्ये महेश पोटशिलकर संघाच्या वतीनं. सौरभ कडू नवीन फलंदाज येतोय. तुला मात्र पंचांना विनंती करून की स्पीडअप करायचं आहे. 20 मिनिटाची कालावधी द्यायची आहे पण समोर क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमला आणि त्या 20 मिनिटाच्या आतमध्ये जर इनिंग संपली नाही तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये सक्तीचे नियम द्यायचे आहेत. कारण आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले आहे. कुठेही चर्चा होणार नाही. फक्त आपल्याला सामन्याकडे लक्ष द्यायचं आहे. गोलंदाज धीरज पाटील फलंदाज येतोय सौरभ कडू. संघाची धावसंख्येचा विचार केला महेश पोटशिलकर संघ प्रथमतः फलंदाजी करताना 2 बाद तब्बल 16 या आकड्यावरती धावसंख्या. षटकातील पुढचा चेंडू आल्या प्रहार चढवलाय. सौरभ कडूच्या बॅट मधून धमाकेदार फटका. लॉंग ऑन क्लिअर सीमा रेषा पलीकडे टोकलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 22 आकड्यावरती. 22 रन्स टू विकेट लॉस. महेश पोटशिलकर संघाची धावसंख्या. प्रहार करावे लागतील पहिल्या सत्रामध्ये कारण सामोरी टीम्स देखील प्रतीक पाटील एक विस्फोटक फलंदाजी आहे. या वाहाल क्रीडांगणावरती रमणशेठ नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आयोजित जय हनुमान क्रिकेट क्लब वाहाल आयोजित स्पर्धा स्वर्गीय सूरज गरज स्मृती ट्रॉफी 2024. फुलटॉस प्रकारचा चेंडू तेवढाच मात्र चेंडूला अडवणूक होतोय. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 23 आकड्यावरती.
धीरज पाटील गोळाच्या मार्कवर समोर मात्र फलंदाज केल्यासाठी सज्ज आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता आणि सरांचा इशारा देऊन बॉल इथे मात्र एक्स्ट्रा रन्स मिळेल संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल धावसंख्या पोहोचेल तब्बल 24 आकड्यावरती फ्रीज असेल पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल दुसरा षटक घालताना न्यू एक्स्टार वाहल संघाचा गोलंदाज धीरज पाटील पुढचा चेंडू मात्र फ्रीज असेल समोर फलंदाज प्रतीक भगत आणि सौरभ कडूच्या बॅट मधून एक धमाकेदार षटकार पाहिला आता मात्र प्रतीक भगत या फ्रेट चेंडूवरती काय करेल संघाची धावसंख्या 24 आकड्यावरती 2 बाद तर षटकातील पुढचा चेंडू उलटाच प्रकारचा चेंडू स्केटलेगच्या रिजन मध्ये टोकलाय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे हा चौकार येतोय आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल धावसंख्या पोहोचली तब्बल 28 आकड्यावरती 28 रन्स टू विकेट लॉस इथे स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहायला मिळत जातात 28 धावसंख्या तर 2 षटकाचा खेळ समाप्त झाला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावसंख्या 2 बाद महेशपूर शेलगर संघाची धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचे 12 चेंडू या पहिल्या सत्रामधले तर घनश्याम पाटील येतोय षटक क्रमांक 3 पहिल्या सत्रासाठी न्यू एक्स्टार वाहाल संघाच्या वतीने गोलंदाज एका साईडला महेशपूर शेलगर संघाचा फलंदाज सौरभ कडू 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला 12 चेंडू मध्ये आल्यात 28 धावसंख्या 14.00 मगाशीच्या मॅच मध्ये जर विचार केला तर मोराबे संघाला देखील आपण पाहिला तर 64 धावेचा टार्गेट होता आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि कुठेतरी धीरजमध्ये मोराबे संघ मात्र मॅच जिंकला नक्कीच चेसिंगचा आपण पाहिला तर दुपारच्या सत्रापासून रवींद्र शिर्लेकर सांगायचं झालं आणि श्रीमतजी घरत की जसं दुपारचं सत्र चालू झाला जसं मात्र चेसिंग येते या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत जातोय 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला संघाची धावसंख्या पाहिली 28 आकड्यावरती गोलंदाज येतोय 3रा क्रमांकाचा घनश्याम पाटील एका साईडला सौरभ कडू ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला तर लॉंग ऑनच्या रिजन मध्ये षटकार टोकला होता तोच मात्र सौरभ कडू खेळण्यासाठी सज्ज घनश्यामचा पहिला चेंडू सडेतोड उत्तर सीमारेषा पलीकडे स्विच साऊंडचा आवाज हा दमदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 ने पुढे धावसंख्या पोहोचेल 34 आकड्यावरती 34 धावसंख्या 34 रन्स टू विकेट लॉस आपण पाहू शकाल मिड विकेटच्या रिजन मध्ये फटका सजवला सौरभ मात्र आपल्या खिम्यामध्ये विचार केला आपल्या खात्यामध्ये मात्र 2 षटकार टोकतोय संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 34 आकड्यावरती प्रहारावरती प्रहार चढवावे लागतील कारण विचार केला न्यू एक्स्टार संघ आहे वाहाल आणि या संघापुढे एक मोठं आव्हान आपल्याला उभं करायचं आहे आणि ते प्रयत्न मात्र महेशपूर शेलगर संघ पहिल्या सत्रामध्ये करतोय 34 धावसंख्या घनश्याम पाटीलच्या पहिल्या चेंडूला मात्र उत्तर दिलाय या पहिल्या सत्रामध्ये षटकार टोकलाय सौरभने पुन्हा एकदा मात्र घनश्याम पाटील समोरे सौरभ कडू खेळण्यासाठी सज्ज इथे पाहू शकाल बॅटची इथे मात्र इनर एज आणि चेंडू जाईल मात्र थर्ड बॅट रिजन मध्ये सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल धावसंख्या पोहोचेल तब्बल 38 आकड्यावरती 38 रन्स टू विकेट लॉस सौरभ आज मात्र कामगिरी करतोय आपल्या या शेलगर संघासाठी या स्पर्धेचे बरेच सक्तीचे नियम आहेत आपल्याला खेळाडू कक्षामध्ये बसायचा नवीन चेंडू द्या चला नवीन चेंडू द्या खेळायला सुरुवात करायची आहे शेलगर संघ पंच नवीन चेंडू द्या मी तो काय बॉल दिला कुठेही खेळ थांबवू नका खेळ कुठेही थांबवायचा नाही आपल्याला सातत्याने स्पर्धेचा ग्रँड फिनाले असेल कालच्या पहिल्या दिवसामध्ये बामणडोंगर संघ मात्र मेगा फायनल मध्ये पोहोचला आणि आज एक संघ हवा आहे आपल्याला अंतिमच्या टप्प्यापर्यंत सौरभच्या बॅट मधून मात्र षटकार चौकाराची भाषा बोलतोय मात्र सौरभ येथे गोलंदाज घनश्याम पाटील हा पटका पाहू शकाल मात्र मिडविकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात चांगली झेल कॅरी केला इथे सौरभचा खेळ मात्र समाप्त होते ज्याने मात्र चांगली इनिंग सादर केली होती प्रयास कोहली याने मात्र झेल टिपला आणि इथे मात्र सौरभ कडूला आता खेळाडू कक्षामध्ये परतावा लागेल 3रा झटका मिळेल महेशपूर शेलगर संघाला 4 विकेट्स गमावलेत
आणि मात्र नवीन फलंदाज सौरभ कडूच्या जागेवरती विशाल भगत, नवीन फलंदाज विशाल भगत मैदानाच्या आतमध्ये जातोय. संघाची धावसंख्या 4 बाद तब्बल 38 आकड्यावरती. घनश्यामच्या षटकाचा जर विचार केला त्याच्या षटकातील अद्याप शेवटचे चेंडू उरलेत 3. चांगली फलंदाजी केली, 2 षटकार 1 चौकार. सौरभच्या बॅटमधून आपण पाहिला शेवटचे 3 चेंडू आहेत या तिसऱ्या ओव्हर मधले. नवीन फलंदाज विशाल भगत येतोय. इनायत नंबर 6, 6व्या क्रमांकावरती विशाल भगत. समोर मात्र घनश्याम पाटील, न्यू एक्स्टार वहाल आणि महेश पोट शेलगर. शेवटची अंतिमची मॅच आपल्याला पहिल्या फेरीत पाहायला मिळतो. पहिला सत्र चालू आहे. गोलंदाज मात्र घनश्याम, गोलाच्या मार्कवर. विशाल भगतचा फटका, टॉप एजला मात्र फटका लागलाय. लॉंगॉनच्या रिझन मध्ये झेल सोपा सरळ मात्र इथे धीरज पाटील ड्रॉप करतोय आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट एका धावेच्या मदतीने. 4 बाद 39 धावसंख्या. 4 विकेट लॉस, 39 रन्स. स्कोर कार्ड आपण पाहू शकाल. धावसंख्या पाहायला मिळत जातात. या तिसऱ्या ओव्हर मधले अद्याप शेवटचे 2 चेंडू आहेत. सामोरे फलंदाज आता प्रतीक भगत. शेवटचा 2 चेंडू उरलेत. स्विचिटचा फटका सजवायचा होता फलंदाजाला. चेंडू जाते डॉट. तिसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू राहिलाय. संघाची धावसंख्या नक्कीच श्रीमंत घरत म्हणत असतात की तेडी उंगली करने से कुछ काम नहीं बनेगा. तर नक्कीच शेलगरच्या या खेळाडूला मी सांगू इच्छितो की सरळ खेळायचा होता. नक्कीच एक चांगला फटका आला असता. शेवटचा चेंडू उरलाय. तिसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा लास्ट डिलिव्हरी. चेंडू पाहू शकाल मात्र चुकी करतोय. थर्ड मॅन रिझन मध्ये सीमा रेषा पलीकडे. पंचाचा इशारा वाईट. 1+4 अशा 5 धावसंख्या बोनस स्वरूपाने. या 5 धावे मिळतील मात्र शेलगर संघाला. शेलगर संघाची धावसंख्या पोहोचेल 4 बाद 44. चुकी झाली आपण पाहिलं यशरक्षकाची. त्यानंतर मात्र फर्स्ट स्लिप मध्ये देखील क्षेत्ररक्षक चुकला आणि हा पंजा आला. घनश्याम काय करतोय, शेवटचा चेंडू होता आणि 5 धावा बोनस स्वरूपाने दिल्या. संघाची धावसंख्या येते तब्बल 44 आकड्यावरती. तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी घनश्याम पाटील. स्विचिटचा फटका पॉइंटच्या रिझन मध्ये कार्पेटच्या सहाय्याने टोकलाय. दमदार षटका चौकार आणि 4 धावेच्या मदतीने मात्र 3 षटक कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावसंख्या. 48 धावसंख्या. 4 बाद. महेश पोट शेलगर प्रथमतः फलंदाजी करताना आपण पाहू शकाल. या पहिल्या सत्रामधला अंतिमचा स्लॉग ओव्हर असेल. या मॅच मध्ये जिंकेल तो धीरज स्मृती मोराबे संघ पुढे खेळला जाईल. पुढची मॅच लगेचच 3 ओव्हरची मॅच असेल. पुढची मॅच देखील नक्कीच आमचे आयोजक तयार आहेत. श्वासात रोखडी बांधलं, डोळ्यात रोखली होती आग. महाराष्ट्राचा एकता होता हिंदू वाघ. माझ्या राजाला त्रिबार बाणाचा मुजरा. या स्पर्धेच्या वतीनं सातत्याने आपण एन्जॉय करतात स्वर्गीय सूरज गरज स्मृती ट्रॉफी 2024. आपण पाहिला तर जय हनुमान क्रिकेट क्लब वहाळ आयोजित स्पर्धा. हा क्रीडांगण म्हटला तर स्वर्गीय आमचे रमण शेठ साहेब आणि हे नगरी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा स्लॉग ओव्हर, अंतिमचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. तर विशाल भगत शेवटचा स्लॉग ओव्हर. गोलंदाज सुजल घरात एक चांगला खेळाडू आहे. सुजल देखील पहिला चेंडू फेकेल. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे फटका चांगला पाहू शकाल. स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून जाईल सीमा रेषा पलीकडे. धमाकेदार षटकार आणि संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 54 या आकड्यावरती. 54 धावसंख्या. 4 बाद. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत जातात. फलंदाजी करताना आदित्य बॉल चेक कर. आदित्य नक्की शेलगर संघ आदित्य भगत सर्व टीम खेळाडू कक्षामध्ये जल्लोष करतोय. धावसंख्येची आवश्यकता आहे आपल्याला. हेच मात्र प्रयत्न आहे शेलगर संघाचा. कारण न्यू यंगस्टर वहाल संघ एक बलाढ्य संघ आहे. या संघापुढे आपल्याला एक आव्हान द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला फटक्यांची आवश्यकता आहे. नित्यांत ती गरज आहे आणि ती गरज मात्र भासवली जातोय. आपण पाहिला तर विशाल भगत नाही मात्र सुजल वरती पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला. चौपन्न धावसंख्या. पुढच्या चेंडूवरती येतोय लाजवाब देखणे बार बाद मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार. विशाल भगत लाजवाब फटकेबाजी करतोय.
संघाची धावसंख्या 6 ने पुढे तब्बल धावसंख्या 16 रन्स, 60 धावसंख्या. आता मात्र विशाल भगत सुजलवरती हल्ल्यावरती हल्ले चढवते. पहिल्या सत्रातील शेवटच्या ओव्हरमध्ये जी कामगिरी करायची ती कामगिरी करते आपल्या संघासाठी विशाल भगत. जसं हव्या आहेत त्या प्रकारचे फटके मात्र त्याच्या बॅट मधून मात्र स्केलच्या रिझन मध्ये आपण पाहायला सजवले जातात. संघाची धावसंख्या 60 या आकड्यावरती. शेवटचे 4 चेंडू उरलेत. गोलंदाज सुजल गरत, समोर विशाल भगत, महेश पोटशिलकर, एका साईडला मात्र नो एक्स्ट्रा वहाल. तिसऱ्या चेंडूवरती प्रहार, फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जाईल. चेंडू पकडी पर्यंत मात्र वन बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा मिळाल्या. 4 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. धावसंख्या पोहोचल्या तब्बल 64 धावसंख्या. रवींद्र चिर्लेकर, श्रीमंतजी घरात 67 धावेचा हायस्कोर आहे. आपण पाहिला या मॅच मध्ये जय हनुमान वाघेवली संघाचा, पुढे ते शेलघर संघाचा विचार केला. 64 धावसंख्येवर पोहोचलाय. आधी षटकातील शेवटचे 3 चेंडू आहेत. नक्कीच हायस्कोर तोडला जाईल का त्या प्रकारची मात्र फलंदाजी विशाल भगत करतोय. 64 धावसंख्या सुजल घरातला आज झालाय काय. त्या गोलंदाजाने मात्र सातत्याने अनेक मैदान गाजवली, चांगली गोलंदाजी केली, परंतु त्या गोलंदाजावरती मात्र प्रहार चालू आहेत. विशाल भगत चांगली कामगिरी करतोय, ज्याने मात्र षटकार आणि चौकाराची भाषा मात्र सुरू केली. इथे बॅट मात्र त्याची चौकार आणि षटकाराने सुरुवात करतोय. 64 धावसंख्या, 64 रन्स, 4 विकेट लॉस. शेवटचे 3 चेंडू उरलेत. सुजल घरात गोलाच्या मार्कवर. त्याच प्रकारचा फटका पुन्हा एकदा पाहू शकाल. फाईन लेग रिझन मध्ये जाईल, सीमा रेषा पलीकडे. हा दुसरा चौकार. 68 धावसंख्या. आजचा हाय स्कोर मात्र तोडण्यात येतोय. या स्पर्धेतील मात्र उच्चांक गाठतोय महेश पोटशेलकर संघ. तब्बल 68 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू उरलेत. नक्कीच दुसऱ्या फेरीमध्ये ज्या संघाचा मात्र लो स्कोर होईल तो संघ बायच्या स्वरूपाने पुढे जाईल. या स्पर्धेचं नियमावली आपल्यापर्यंत नवीन नवीन नियमावली येतात. कंपल्सरी ट्रॅक टी शर्ट सुविधा असतंच आणि त्यानंतर मात्र बऱ्याच काही नियमावली ते आपल्यापर्यंत येतील. परंतु गोलंदाज सुजल करत हा चेंडू मात्र पंचांच्या प्रवीण पवार सरांच्या दृष्टीने चांगला चेंडू डॉट जातोय. आता या इनिंग मधला, या सत्रामधले शेवटचा चेंडू. 68 धावसंख्या. अगोदरच्या आठवड्यामध्ये गेलो तर नक्कीच या शेलघर संघाने केबी काका क्रीडांगणावरती देखील 69 धावसंख्या उभारल्या होत्या. हा चेंडू देखील डॉट येतोय. पहिला सत्र होते समाप्त आणि इथे मात्र आता पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर महेश पोटशेलकर संघाची धावसंख्या आपण पाहिली. प्रथमतः फलंदाजी करताना 4 बाद तब्बल 68 धावसंख्या आणि 69 धावेचा टार्गेट सेट करायचा आहे. तर नक्की शेलघर संघाला मी आठवण करून देईन की आपल्याला कुठेही जरी आपल्याकडे स्कोर बनलाय तर जास्तीत जास्त आपण फोकस करायचं गोलंदाजी कशा प्रकारे झाली पाहिजे सातत्याने. कारण 70 धावसंख्या देखील चेसिंग केल्या होत्या रॉयल्स पण उल्वे संघाने शेलघर संघापुढे. हे देखील विसरून चालायचं नाही शेलघर संघ. तर त्यामुळे आपण फोकस करायचं, जास्तीत जास्त आपल्या गोलंदाजीकडे लक्ष द्यायचं आहे. जसं दुसरं सत्र चालू होईल पुन्हा मायक्रोफोनवरती बदल. अंश सचिन घरत यांचे सुपुत्र इथे आलेत. या पण सचिन शेठ घरत साहेब, सॉरी माफिया साहेब, आमचे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत गव्हाण अंश सचिन शेठ घरत. या अंश आपला या व्यासपीठावरती मात्र जय हनुमान क्रिकेट क्लब वाहालच्या वतीनं आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. एक दानशूर व्यक्तिमत्व सचिन शेठ घरत साहेब आमचे शेलघर गावचे. सातत्याने आज त्यांचे इथे मात्र मुलगा आहे. तर अंश या आपला या व्यासपीठावरती मात्र शुभ सन्मान. नक्कीच सचिन दादा म्हटलं तर बराच दानशूर व्यक्तिमत्व, चांगली व्यक्तिमत्व आहे शेलघर गावामध्ये आणि त्यांचे सुपुत्र मात्र अंश सचिन शेठ घरत यांचा मात्र या व्यासपीठावरती वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण. अंशला एक सरप्राईज गिफ्ट आपण पाहिला या जय हनुमान क्रिकेट क्लब वाहाल या आयोजित स्पर्धेमध्ये. मात्र अंशला इथे मात्र सन्मानित करण्यात येतोय. खरोखरच सचिन शेठ दादा म्हटलं तर त्यांचे सुपुत्र इथे उपस्थित आहेत, या मॅचचा आनंद घेतात. आमच्या या स्पर्धेसाठी तब्बल 25,000चा दुसऱ्या क्रमांकाचा नक्कीच दादाने आम्हाला इथे योगदान दिलं. जय हनुमान क्रिकेट क्लब वाहालच्या वतीनं सचिन दादा मी म्हटलंय एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि सातत्याने मात्र सर्वांसाठी उभे राहणारे आमचे शेलघर गावचे सचिन दादा शेठ घरत यांच्या मात्र सुपुत्राचा इथे सन्मान झाला. तर जाऊया उतारद्याकडे, जाऊया इथे मात्र दुसऱ्या सत्राकडे जिथे मात्र जॉईंट होतील आमचे मित्र श्रीमंतजी घरत. जिथे मात्र सामना चालू आहे न्यू यंगस्टार वाहाल, ज्या संघाला 69 धावेचा पल्ला गाठायचा आहे. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात, पुन्हा मायक्रोफोनवर येतील श्रीमंतजी घरत.
शुक्रिया मनोज जी माथुर। तो चलेंगे दूसरे पड़ाव में। स्ट्राइकिंग पे आ चुके हैं प्रयास, कोहली तो 9 सेकंड पे है। प्रतीक पाटिल तो P1 की पहली ओवर की पहली गेंद लेके आ चुके। गेंदबाज है आदित्य भगत। टोटल की बात करें तो 68 रन निकाले, 69 रनों का टारगेट का पीछा करना है। ये देखिए पटकी हुई गेंद थी, ये दौड़ गेंद आ चुकी है। पहली गेंद दौड़ आ चुकी है। यहाँ से अब शाम का सत्र जैसा ही शुरू होगा और मुकाबले देखने में मजा आएगा। करवटें बदलते हुए मुकाबले देखने के लिए मिलेंगे, इसमें कतई संदेह नहीं है। ये गेंद ये बिल्कुल गैप में गया। ये गेंद के ऊपर नंबर आएंगे 4। चौबे की प्रयास को ने अपना अकाउंट ओपन किया हुआ है। लगभग देखा जाए तो 17.25 की औसत से रन बनाने हैं, लेकिन अब दूसरे गेंद के ऊपर 4 आ चुके हैं। 2 गेंद में 4 रन जरूर आ चुके हैं यहाँ पर, लेकिन हर एक ओवर में 2 या 3 छक्के दागने होंगे लगभग ये मुकाबले जीतना है तो। ये भटकी हुई गेंद, अच्छी गेंद, और यहाँ से क्या हुआ, बल्लेबाज प्रयास के पारी का खात्मा। देखिए खाली अपील की और खुद बाहर निकल आई है, इसे कहते हैं दोस्तों क्रिकेट का खेल। अब न्यू कैंडिडेट बैट्समैन नंबर 3 की पोजीशन में मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं मिस्टर घनश्याम। घनश्याम आ चुके वनडाउन के रूप में मैदान के अंदर। देखिए छोटे कद के खिलाड़ी है, लेकिन उनको अब कद बड़ा बनाना पड़ेगा ये मुकाबला जीतना है तो। टारगेट बड़ा है तो हर ओवर में 2-3 छक्के आने जरूरी है। यह मुकाबला अगर जीतना है तो टीम वाल के खेमे से। ये गेंद बिल्कुल बॉलर के ऊपर से खेला लगाम की रीजन पर गेंद ट्रैवल हो चुकी। गेंद जय की बिल्कुल सीमा रेखा के बाहर नंबर 4 के लिए 8 रन लग चुके हैं। हालांकि स्कोर कार्ड के ऊपर अभी भी फर्स्ट ओवर प्रोग्रेस पे अभी भी 2 गेंदें शेष रहेगी। पावर प्ले की P1 की पहली ओवर प्रोग्रेस पे इस ओवर की 2 गेंदें शेष है। क्या जो 17.25 की औसत है वो बरकरार रहेगी या फिर यहाँ से कम रन आएंगे इस ओवर में? ज़्यादा आएंगे तो अच्छा है, लेकिन अगर पीछे रहेंगे तो फिर अंत में मुश्किल का सामना करना पड़ेगा। देखिए हमारे मंडप वाले भी यहाँ पर खड़े हैं, उनका भी शुक्र गुजारना चाहूँगा। ये देखिए अच्छी गेंद, कोई रन की गुंजाइश नहीं है। खड़े मत रहना, पैरों में मूंछ आ जाएगी। चलिए चलेंगे मैदान के अंदर। डॉट गेंद जोर आ चुकी है अब पहली और प्रोग्रेस पे फर्स्ट और प्रोग्रेस लास्ट डिलीवरी मिस्टर आदित्य भगत और स्ट्राइक बैट्समैन घनश्याम पाटिल। ये गेंद अंपायर की उंगली आसमान में, ये बल्लेबाज घनश्याम को भी आना पड़ेगा बाहर। एक ओवर के साथ टोटल की बात करें तो टोटल बन चुके 2 विकेटों के नुकसान के बाद 8 रन। अब आ चुके अक्षय दाभोलकर। इन्हें अब जिम्मा अपने कंधों के ऊपर उठाना पड़ेगा, क्योंकि जो सलामी बल्लेबाज आए थे प्रतीक पाटिल, उन्हें बिल्कुल मौका नहीं मिला पहले ओवर में, तो यहाँ से थोड़े नहीं जरा ज़्यादा ही पीछे रह गई है। अब प्रतीक पाटिल को जिम्मा अपने कंधों के ऊपर लेना पड़ेगा। प्रतीक पाटिल को जिम्मा अब अपने कंधों के ऊपर उठाना पड़ेगा। ये मुकाबला जीतना है तो ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी पड़ेगी। चलिए फील्ड को लगाना है, टीम चलकर फील्ड फैलाना है कि आज ग्रैंड फिनाली है, एक मैच एक्स्ट्रा है। गेंदबाज आ चुके सुयश भगत। इस सिलगर का जिक्र करते ना रविंद्र चिरलेकर, तो हमारे अजीज दोस्त एम बाय मंदर भगत की याद हमेशा हमें आती है।
तो सुयश आ चुके हैं। ये पहली गेंद, ये ताबड़तोड़ बल्लेबाजी। पिछली ओवर में स्ट्राइक मिली नहीं है, लेकिन इस ओवर में बिल्कुल जिम्मा अपनों कंधे के ऊपर लिया है प्रतीक पाटिल ने। वो बखूबी जानते हैं अगर मैं अंत तक डटा रहा तो ये 69 रन का टारगेट आसानी के साथ पूरा किया जा सकता है। 14 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। चौदह रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। दूसरी ओवर को जैसे शुरुआत हुई अपने तेवर दिखाने चालू किया प्रतीक पाटिल ने। बिल्कुल जड़ में डाली हुई गेंद थी। नो मैंस लैंड से गेंद ट्रैवल हो जाएगी। गैप सिलेक्शन है, गैप में गेंद गिरा था। जैसा ही शॉट सिलेक्शन किया बिल्कुल जगह से हिले नहीं। नंबर आए 4। टीम का टोटल बन चुका है 18 रन। पहली ओवर में अगर स्ट्राइक मिलती तो रन और आगे जा सकते थे, लेकिन कोई बात नहीं। चलिए यहाँ से रन बना सकते। ताबड़तोड़ बल्लेबाजी करने में माहिर है प्रतीक पाटिल, बड़े बड़े छक्के दागने में माहिर है। ये एक ताबड़तोड़ बल्लेबाज है। चलिए ये तालियों की गूंज गूंजती रहेगी। अंपायर डिसीजन, इट इज अ 6 रन कॉल। और टोटल की बात करें तो टोटल बन चुके 24 रन इन स्कोर कार्ड। अब सोचने पे मजबूर किया है टीम के कप्तान। देखिए कुशल अब क्या करेंगे। कुशल को सोचने पे मजबूर किया है। देखिए 12th मैन यहाँ पर ड्रिंक जरूर ले रहे हैं। ये देखिए ये फिर एक बार बिग हिट। ये सबसे लंबा छक्का देखने को मिला, नंबर 6। और टीम का टोटल बन चुका यहाँ से लगभग 30 रन। देखिए इस ओवर को शुरुआत हुई है। अब तक 16 रन आ चुके हैं 3 गेंदों में और 17.25 के औसत से रन बने थे। पहली ओवर में रन थोड़े से कम आए थे। ये फटकी हुई गेंद, ये उठाया है प्रतीक पाटिल, रुकने का नाम नहीं ले रहा। ये आया चौवा। पहली गेंद के ऊपर आया छक्का, फिर आया चौवा, फिर आया छक्का, फिर आया चौवा। 4 गेंदें 20 रन बखूबी बना निकाले इस ओवर में। लेकिन टीम के टोटल की बात करेंगे तो टोटल बन चुके यहाँ से 34 रन। ऐसी बल्लेबाजी करेंगे तो मुकाबला बिल्कुल अपने खेमे में ले जा सकते हैं। यहाँ पे मैच आ चुकी है सिंगल। थोड़ी स्कोर में थोड़ी तकलीफ हो चुकी है, देखना पड़ेगा जरा। पैंतीस रन लग चुके 2 ओवर के साथ का स्कोर कार्ड के ऊपर। और बिल्कुल प्रतीक ने स्ट्राइक भी अपने खेमे में रखे। आखिरी गेंद के ऊपर महज सिंगल निकाली है। अब कप्तान के 35 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। अब 34 की जरूरत है। 12 गेंदे 34 रन, 34 रन 12 गेंदे। इस ओवर में महज आए 27। अब कप्तान किसके ऊपर जिम्मा सौंपेंगे गेंदबाजी करने का। प्रतीक पाटिल बखूबी जानते ये मुकाबले की अहमियत। स्ट्राइक अगर उनके खेमे में रही तो रनों का अंबार जो खड़ा किया उसको भी पूरा कर सकते रविंद्र चिरलेकर।
तो प्रतीक पटेल ने पहला ओवर डाला था, अच्छा ओवर डाला था, 10 रन दिए थे। अभी बल्लेबाज भी अच्छा कर रहे हैं। हाल की बात करें तो प्रतीक पाटिल ने 10 रन किए थे, धीरज ने 18 रन किए थे, घनश्याम ने 20 रन दिए थे और फिर सुजल ने 20 रन खर्च किए थे। लेकिन यहाँ पर आदित्य भगत ने 8 रन खर्च किए और फिर सुयश भगत ने 27 रन खर्च किए। ये गेंद हवा में, ये गेंद पकड़ना पड़ेगा, कैच तभी आएगा हाथ में मैच। और प्रतीक पाटिल के पारी का खात्मा हो चुका है। गेंदबाज थे अनिश भगत ने, देखिए पहली गेंद के ऊपर बड़ी मछली जाल में फंसाई है। प्रतीक पाटिल के पारी का खात्मा। अब जा चुके हैं सुजल घरत, जिन्होंने 20 रन खर्च किए थे अपने डेथ ओवर में। अगर सुजल की जर्सी नंबर देखा जाए तो 55, कारण पोलार्ड की याद दिलाते हुए, लेकिन क्या कारण पोलार्ड जैसे बल्लेबाजी करनी पड़ेगी। तो बिल्कुल उन्हें बेन स्टोक का पसंद है, क्या बेन स्टोक जैसी बल्लेबाजी करेंगे, यहाँ पर ये देखना भी लाजमी रहेगा। अब जिम्मा सुजल को अपने कंधों के ऊपर लेना पड़ेगा। इनमें भी ताकत है, रविंद्र चिरलेकर, मनोज मात्रे, ये बल्लेबाज में भी ताकत है, ये रन बना सकते हैं, खाली बनाने वाला चाहिए। प्रतीक पाटिल थोड़े खुद के ऊपर नाराज जरूर रहेंगे। अगर वो अंत तक रहते, मैंने पहले कहा था, तो ये रनों का पीछा किया जा सकता था। लेकिन अब राहत की सांस ली होगी टीम शिलगर ने और शिलगर टीम के कप्तान कुशल भगत ने। ये गेंद अच्छी गेंद, और गेंद आती हुई 10 में बनाने अब 34, 10 गेंदे 34 रन, 34 रन 10 गेंदे 24 का फासला है। ये गेंद अच्छी गेंद, लेकिन फील्ड नहीं कर पाए, यहाँ पर खतरा हो सकता था। सिंगल के साथ सुजल ने स्ट्राइक रोटेट किया। अब स्ट्राइक एंड पे चुके अक्षय दापोलकर, ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी अब अक्षय दापोलकर को। अब 33 रनों की जरूरत है अभी भी ये मुकाबला जीतने के लिए। यहाँ से 1-2 बड़े हिट आएंगे ना रविंद्र चिरलेकर, तो अंत में बात बन सकती है। लेकिन यहाँ से एक आध दूसरी विकेट, 1-2 डॉट गेंदे बिल्कुल मुश्किल में डाल देगी टीम मोहाल को। ये गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर, अरे चलिए ये क्या ड्रॉप हुआ। प्रतीक सोच रहे होंगे क्या भाई मेरे को जीवन दान क्यों नहीं दिया, अगर मुझे जीवन दान मिलता ना तो अब तक रिजल्ट कुछ मुकाबले का अलग ही होता। लेकिन अक्षय को एक जीवन दान मिला, सिंगल मिली। अब टीम का टोटल बन चुका यहाँ से लगभग 37 रन। अब 32 का फासला तय करना है। 8 गेंदे 32 रन, 32 रन 8 गेंदे। बेन स्टोक की पारी याद करनी पड़ेगी अब सुजल घरत को, ये मुकाबला जीतना है। तो ये देखिए इसके लिए अंपायर के रीजन में गेंद ट्रैवल हो रही, मैच मिलेगी सिंगल। अब पानी आहिस्ता आहिस्ता सर के ऊपर जा रहा है। रविंद्र चिरलेकर अब हमेशा कभी कभी हमें बताते हैं क्या मेरे कर्ण अर्जुन आएंगे। 31 रनों की अभी भी जरूरत है। 7 गेंदे 31 रन, 7 गेंदे 31 रन, 31 रन 7 गेंदे। अब पानी सर के ऊपर जा रहा है, ये डॉट आई है। तो अब बची 6 गेंदे और जीत के लिए 31 रनों की जरूरत। अगर ये मुकाबला जीतना है तो लगभग 5 छक्के दागने पड़ेंगे 5 गेंदों में टीम मोहाल को। अब डेथ ओवर में कौन से गेंदबाज आएंगे। चलिए मोरावी टीम का कप्तान आपको रिपोर्टिंग करना है। बिल्कुल आखिरी 6 गेंदें बची है, 6 गेंद में बनाने हैं अब 31 रन, यानी हर गेंद के ऊपर नंबर 6 की मोहर लगानी पड़ेगी टीम मोहाल को अगर जीतना है तो। कुशल भगत आ चुके डेथ ओवर में। चलिए ये खराब, ये दोबारा करनी पड़ेगी, ये दोबारा करनी पड़ेगी। अब 30 की जरूरत है।
ये भी फिर एक बार दोबारा करनी पड़ेगी, अभी भी 29 की जरूरत है। ये तीसरी गेंद भी खराब हो चुकी है, लाइन टर्न लेना पूरी तरह खो चुके हैं कुशल। रन ज्यादा है, इसका मतलब ये नहीं कि आप कैसी भी गेंदबाजी करो, अंत में उसका हिसाब देना पड़ेगा। कल 4 गेंदों में 23 रन चेस हो चुके हैं यहाँ पर टीम शेरडो ने किए थे, तो ये आपको भूलना नहीं है। पहली 3 गेंदें खराब जरूर आ चुकी है। ये नो बॉल कॉल दिया है अंपायर ने, यानी ये भी सिंगल ही आएगी मैच और ये फ्री रहेगा। ये गेंद अब फ्री उठती, लेकिन नंबर आएंगे 4 और अनीश के लिए हमारे अजीज दोस्त यम्बा मंदार भगत, इनके ओर से 500 रुपए का कैश प्राइज आया है। अरे टॅली तर मारू दे, अरे त्याला टॅली तर मारू दे। इस बीच ये गेंद हवा में, ये मिलेगी मैच सिंगल। अभी भी 4 गेंदे 22 का फासला है, 4 गेंदे 22 रन, 22 रन 4 गेंदे। कल 4 गेंदों में 23 रन चेस हुए, लेकिन यहाँ पर क्या 22 रन ये चेस कर पाएंगे? चलिए, मोरावी टीम का कप्तान यहाँ पर हाजिर है क्या? टीम मोरावी का कप्तान, आपको बिल्कुल रिपोर्टिंग करना है यहाँ पर। ये मैच मिलेगी सिंगल, तो 22 बनाने, 3 गेंदे 22 रन, 3 गेंदों में बनाने हैं 22। इक्कीस चाहिए 3 गेंदों में। 3 बड़े हिट भी आते तो भी कुछ नहीं, एक आध बीमार गिरेगा तो कुछ हो सकता है। ये गेंद के ऊपर नंबर कितने आए कुछ भी नहीं। तो चलिए, औपचारिकता बाकी है, 2 गेंदें बची है। ये हेलीकॉप्टर उड़ाया है, लेकिन हेलीकॉप्टर लैंड नहीं हो पाएगा। ये भी डॉट आ चुकी है। अब अंतिम शायद आखिरी ये गेंद बची है। आखिरी गेंद बची है एक, ये गेंद हवा में, ये बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के सामने आ चुके। 1 बाउंस बाउंड्री, बहुत देर हो चुकी है, पानी सर के ऊपर चढ़ा गया था। ये चौवा इस मुकाबले में कुछ मायने नहीं रखता। चलिए, टीम सिलगर का कप्तान रिपोर्टिंग करना है, लाइनअप करके हस्तांतरण करना है। टीम वाल आपको हस्तांतरण करके ये मैदान को छोड़ना, ये भी आपको ध्यान में रखना है। लाइनअप कीजिए आप। चलिए, टीम सेलगर का कप्तान, और इस मुकाबले का हीरो जिन्होंने 7 गेंदों में 21 रन बनाए, वो है मिडिल ऑर्डर के बल्लेबाज मिस्टर विशाल भगत। प्लीज कम ऑन द स्टेज एंड कलेक्ट योर मैन ऑफ द मैच अवार्ड। और बिल्कुल हमारे अजीज दोस्त है सचिन सेठ घरत, इनके सुपुत्र
अंश भाई, इनके ओर से मैन ऑफ द मैच की किताब से जाना जाएगा इस विशाल को। वेल प्लेयर, अच्छी बल्लेबाजी की। और चलिए टॉस भी करना है। वो लड़का किधर गया जिन्होंने कैश प्राइज दिया था? हाँ?